एका रस्त्याच्या भेगाने माझ्या सायकलचा टायरच नाही तर माझ्या आतमधला कॉन्फिडन्ससुद्धा अडकून ठेवला होता. हाय, मी प्रतीक्षा आणि मी तुम्हाला माझ्या राईडची स्टोरी सांगते. लास्ट टाईम पाली आणि महडच्या राईडवरून रिटर्न येताना नाशिक फाट्यावरती एका भेगामध्ये माझ्या सायकलचं टायर अडकलं आणि मी थेट तोंडावरती पडली. जेव्हा मी पडली तेव्हा मला एका सेकंदासाठी असं वाटलं की मी गेले. पण माझा फ्रेंड होता राघव सोबत, त्यांनी मला उठवलं. अनिल सर आणि दीपक सरसुद्धा त्यांना कॉल करून त्यांनी बोलवलं आणि राघवला बघताच मी म्हटलं, "अरे, मी घरी कशी सांगू?" जेव्हा मी पडली तेव्हा राघवला म्हणाला, "अरे, मी घरी कशी सांगू? घरचे माझी सायकलिंग तर बंद करणार नाहीत ना." तेव्हा राघव मला म्हणला, "अरे, तू शांत बस, पाणी पी." मग तेव्हा मी पाणी पिलं आणि मग राघवला विचारलं, "अरे, मला कुठं कुठं लागलंय?" कारण चेहऱ्यावरती पडली ना. तर मग राघव हसला आणि त्यांनी मला कॅमेरा वगैरे दाखवला, चेहरा वगैरे बघितला, मी ऑटो केली आणि मी घरी आली. घरी आल्यानंतर हॉस्पिटलला वगैरे जाऊन आले. पॅरेंट्सला सांगितलं की असं असं पडली. ऑब्व्हियसली ते काळजी करतात. थोडेसे विचारलं त्यांनी की कुठं लागलं तर नाही ना. आणि लिटरली खरं सांगू, मला खूप दुखत होतं. अंग माझं एवढं दुखत होतं, पण मी सांगत नव्हती की मला खूप त्रास होतो. मी म्हटलं, "नाही, नाही, मला एवढं नाही लागलं. नॉर्मल मुक्का मार लागलेला आहे आणि होईल रिकवर." कारण माझं असं होतं की माझी सायकलिंग नको बंद करायला. मी यांना नको सांगायला की माझं दुखतंय. पण ऑब्व्हियसली माझ्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की मला किती त्रास होतोय. मग मम्मीचं हे होतं, "कशाला जाती? देवा-देवा म्हणून घरात बसायचं. जाती तंगडे तोडत. काय सायकलिंगला जायचं असतं? काय नवीन येडं खुळं भरले हिच्या डोक्यामध्ये." पप्पा बोलले की होत असतं असं, पडतो, परत चालवायचं, एवढं काही नाही." मी म्हणलं, "तेच ना." मी त्यांना म्हणलं, "सायकलवरून पडली म्हणून सायकल बंद कर म्हणते मम्मी. तेच जर मी स्कूटीवरनं किंवा गाडीवरनं पडली असती तर थोडी ना तू म्हणली असती की मला गाडी चालवणं बंद कर." नाही ना. तर मग पप्पांनी वगैरे मेन म्हणजे त्यांनी ट्रस्ट ठेवून मला पाठवतं. त्यांचा कॉन्फिडन्स वगैरे ते बोलले की "हो, बरोबर आहे." मग त्यांच्यामुळं माझा कॉन्फिडन्स पण बॉडी रिकव्हरसाठी मी कंटिन्यू 1 महिना सायकल नाही चालवली, हातातसुद्धा नाही घेतली. आफ्टर 1 महिन्यानंतर मी ट्यूसडेची तेवढी राईड करायची, दगडूशेठची वगैरे. पण माझ्यामध्ये ती कन्सिस्टन्सी राहिली नव्हती, जी मी ॲक्सिडेंट होण्याच्या अगोदर माझ्यात कन्सिस्टन्सी होती. लिटरली अजूनही रस्त्याच्या भेगा दिसल्या की माझे हात थरथरतात. सायकल चालवायला मी घाबरते. मला असं वाटतं की मी पुन्हा पडले तर. पण असा विचार केल्यास मी सायकलच हातात नाही घेऊ शकत. तर एका महिन्यानंतर परत ही माझी थेऊरची जी राईड होती अष्टविनायकची, ती माझ्यासाठी कमबॅकची राईड होती. तर या राईडचा एक्सपिरियन्स कसा राहिला हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. समटाइम्स फॉलिंग इज नॉट द एंड ऑफ द राईड. समटाइम इट्स वेअर द कमबॅक बिगिन्स.